नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की ग्रामीण भागात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी आणि राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्य सरकार भटक्या जमातींना 75% अनुदान देत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना फक्त उर्वरित 25% रक्कम भरावी लागणार आहे. या योजनेमुळे शेतकरी आणि पशुपालकांना नवीन रोजगाराच्या संधी मिळणार आहे. काय आहे ही नवीन योजना आपण जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीने राबवणार आहे. म्हणजेच की आता 75% अनुदान व 200 किलो खाद्य असं मिळणार आहे. म्हणजेच की आता या योजनेचे उद्दिष्ट आपण आधी बघून घेणार आहोत. ग्रामीण भागात कुक्कुटपालनाला चालना देणे आहे. शेतीसोबत पूरक व्यवसाय वाढवणे म्हणजे तुम्ही शेतीसोबत हा दुसरा व्यवसाय सुद्धा करू शकता. ग्रामीण युवकांना स्वावलंबी बनवणे, राज्यातील बेरोजगारी कमी करणे, राज्यात अर्थव्यवस्थेला गती देणे व याच्यामध्ये अटी शर्ती आपण बघणार आहोत. भटक्या जमातींना म्हणजेच क प्रवर्गातील जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. वय 18 ते 60 वर्ष असावे. स्वतःची परसातील जागा अनिवार्य आहे. एका कुटुंबात फक्त एकाच व्यक्तींना याचा योजनेचा लाभ मिळणार आहे. मागासवर्गीय, भूमिहीन, अल्पभूधारक व BPL अर्जदारांना प्राधान्य दिले जाणार आहे. निवडीनंतर 3 महिन्यात पायाभूत सुविधा उभारणे. सुविधा पूर्ण केल्यानंतर पशुधन विकास अधिकाऱ्यांना कळविणे व याच्यासाठी जे आवश्यक कागदपत्र लागणार आपण ते बघणार आहोत. त्याआधी थोडीशी माहिती जाणून घेणार. ग्रामीण भागात जे कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी व जे बेरोजगार आहेत त्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करून व स्वतःची कमाई चालू करणे आहे. म्हणजेच की स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारची ही योजना आहे. म्हणजेच की आता कागदपत्रे जाणून घेणार आहोत. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, राशन कार्ड, जमीन नोंद, 8 सातबारा लागणार आहे. बँक पासबुक, मोबाईल नंबर, जात प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र कार्ड असल्यास, पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि मोबाईल नंबर, ईमेल ID सुद्धा लागणार आहे. व याचा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता आणि ऑफलाईन पद्धतीने करू शकता. इच्छुकांनी आपला तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून आपला अर्ज तिथे करू शकता. अर्ज पंचायत समिती मार्फत स्वीकारले जाणार आहे आणि जिल्हास्तरीय समिती अंतिम मान्य जाणार आहे. म्हणजेच की धन्यवाद.